तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक जणांना मेसेज येत आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाल्याचा. अनेक जणांना अजूनही मेसेज आलेला नाही आणि अनेक जणांच्या अकाउंटमध्ये 17 तारखेपर्यंत तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तसेच अनेक जणांना असा मेसेज शो होत आहे की तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही, ते त्वरित जाऊन तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधून तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे. तर मित्रांनो, अनेक जणांना मेसेज पण येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला असा कुठल्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही आणि तुमच्या अकाउंटमध्ये अजून पैसे आलेले नाही, तर तुम्ही बघायचं आहे की तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे. ते आपण कसे बघायचे आहे ते जाणून घेऊया. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आधारच्या वेबसाईटवर जा. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम गुगल क्रोमवर जा आणि राईट साईडला 3 डॉटवर क्लिक करून तुमचं डेस्कटॉप साईट हे ऑन करा. डेस्कटॉप साईट हे ऑन करा. ऑन केल्यानंतर गुगल क्रोमवर टाईप करा आधार बँक लिंक स्टेटस. सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली साईट दिसेल, बघा मित्रांनो, आधार बँक लिंक स्टेटस असं सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम जी साईट दिसेल UIDAI resident.uida.gov.in बँक मॅपिंग या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डमध्ये बघा मित्रांनो, खाली आल्यानंतर 7व्या नंबरचं ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस. या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा इंटर आधार नंबर, इथे तुमचा आधार क्रमांक टाका. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तुम्हाला राईट साईडला कॅप्चा दिसतोय FBN, जो जसा कॅप्चा असेल तो कॅप्चा टाका आणि लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP इंटर OTP इथं इंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. कधी कधी साईट स्लो असल्यामुळे असा तुम्हाला एरर बघायला मिळेल. वी कुल्ड कम्प्लिटेड युअर रिक्वेस्ट. पुन्हा एकदा ट्राय करा बँक सीडिंग स्टेटस. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका, कॅप्चा भरा आणि लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. बघा 5व्या नंबरला जे बटन आहे त्या बँक सीडिंग स्टेटस याच्यावर पुन्हा क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिसेल. तुमचा आधार क्रमांक दिसेल आणि कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असा मॅसेज दिसेल. त्यानंतर खाली तुमचा आधार क्रमांक दिसेल. त्यानंतर बँक नेम, तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्या बँकेचं नाव दिसेल. बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आणि ग्रीनमध्ये ॲक्टिव्ह असं दिसेल आणि लास्ट अपडेट डेट दिसेल. बघा मित्रांनो, बँक सीडिंग स्टेटसवर जर ॲक्टिव्ह असं ग्रीनमध्ये आलं तर तुमच्या आधारला ही जी वरची बँकेचं नाव आहे ते लिंक आहे. त्यामुळे तुमच्या जे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते याच बँकेमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही बँक अकाउंट नंबर जरी दुसरा दिला, दुसऱ्या बँकेचा दिला असेल, तरी आधारला तुमची बँक ही लिंक असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे मिळणार आहे ते या बँकेत मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, काळजी करायचं काही कारण नाही. कुठली बँक तुम्ही अकाउंट नंबर दिलेला जरी असेल तरी तुमचे जे पैसे आहेत ते याच बँकेमध्ये तुम्हाला मिळणार आहे, ज्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे. जर मित्रांनो बँक सीडिंग स्टेटस इनॲक्टिव्ह असं जर तुम्हाला दाखवत असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. याचा अर्थ असा होतो की तुमच्या आधार कार्डला कुठलीही बँक लिंक नाही. तर अशा वेळेस तुम्हाला जर लवकर पैसे हवे असतील तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा, तिथे अकाउंट खोला आणि तुमच्या आधारला बँक लिंक करून घ्या. पोस्टाचं अकाउंट चालतं, काही प्रॉब्लेम नाही. 2 दिवसाची प्रोसेस आहे. 2 दिवसात तुमच्या आधारला बँक लिंक होईल आणि तुमचं नवीन पोस्टाचं अकाउंटसुद्धा तयार होईल. त्यामुळे मित्रांनो, ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्हाला पैसे येत नसेल किंवा तुमच्या आधारला कुठली बँक लिंक आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल त्या संदर्भात व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे हे जर बघायचं असेल तर ते कसं बघणार, तर मित्रांनो त्या संदर्भातून बोलूया. बघा मित्रांनो, तुमच्या आधारला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे हे जर तुम्हाला आठवत नसेल तर त्या संदर्भातसुद्धा हा व्हिडिओ आहे. बघा मित्रांनो, माय आधार या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल. सर्वात खाली जा. सर्वात खाली गेल्यानंतर बघा मित्रांनो, चेक आधार व्हॅलिडिटी नावाचं बटन आहे. बघा इथं चेक आधार व्हॅलिडिटी नावाचं जे बटन आहे त्या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून प्रोसीड म्हणा. प्रोसीड केल्यावर बघा मित्रांनो, असा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल.
प्रोसीड केल्यावर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमचं एज बँड दिसेल, तुमचं जेंडर दिसेल, तुमचं स्टेट दिसेल आणि मोबाईल नंबरची इथे जर मोबाईल नंबरचे शेवटचे 3 डिजिट दिसेल. जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तिथं नल असं ऑप्शन दिसेल. तर मित्रांनो, ही होती आधार संदर्भात अपडेट. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सादर होतील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.